गेल्या 3 दिवसापासून नाशकात पावसाचा जोर सुरू आहे। श्रावण महिना सुरू असल्याने श्रावण सरी येतात, मात्र त्या सरी दिवसभर राहत नाहीत। यावर्षी मात्र हवामानात बदल झाला असून सततधार 3 दिवसांपासून नाशिकमध्ये पाऊस सुरू आहे। शेतीचे अनेक नुकसान या पावसामुळे झाले। बागायती शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महिलांनी शक्तीकरण अभियानासाठी नाशिकमध्ये होते, मात्र त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भेटण्यास वेळ मिळाला नाही। ही खेळाची बाब आहे। शेतकरी राजा मेकुटीला आलेला असताना मुख्यमंत्री त्यांची दखल घेत नाहीत, नुकसान भरपाईचे पंचनामे करीत नाहीत, म्हणून शेतकरी वर्ग नाराज झाला आहे। वाढत्या पावसाचा अंदाज घेऊन गंगापूर धरणातून गेल्या 2 दिवसापासून 400 क्युसेक ते 1300 क्युसेक पर्यंत पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे। गंगा नदी काठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून त्यांनी लवकरात लवकर स्थलांतरित करावे असं आवाहनही शासनाने केले आहे। नाशकात पावसाचा जोर असाच राहिल्यास महापूर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे।